अमरावती शहरातील एमआयडीसी परिसरात 9 ऑगस्ट रोजी सकाळी एक मोठी आग लागली। या आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले। माहिती मिळताच अमरावती महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। 5 अग्निशमन गाड्यांच्या मदतीने अथक प्रयत्नांनी दुपारी 4:30 वाजेपर्यंत आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आले। धारणी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका महिलेने आपल्या घरी एकटी असताना लक्ष्मण भाऊ जांभेरकर वय 55 राहणार राजपूर तालुका धारणी यांच्यावर विनयभंगाचा आरोप केला। तक्रारीनुसार आरोपीने महिलेचा हात पकडून कमरेला धरून लज्जास्पद कृत्य केले। पीडित महिलेच्या तक्रारीवरून धारणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला। काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मत चोरीचा केलेला दावा देशभरात चर्चेचा विषय बनला। माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी शुक्रवारी यावर प्रतिक्रिया देताना राहुल गांधी यांच्याकडे या दाव्यांचे सबळ पुरावे असल्याचे म्हटले। या दाव्यावर नागरिक आणि नेतमंडळीकडून विविध प्रतिक्रिया येत असून हा विषय सध्या सर्वत्र चर्चेत आहे। धारणी येथे कडमखार मार्गावर शेतातून घरी येत असलेल्या बैलगाडीला शुक्रवारी दारूच्या नशेत असलेल्या रुग्णवाहिकेच्या चालकाने धडक दिली। या भीषण अपघातात 55 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर तिच्या पतीला गंभीर दुखापत झाली। जखमी शेतकऱ्यावर धारणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते। पोलिसांनी रुग्णवाहिका चालकाला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। नागपूर गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकाने पाकिजा कॉलनीतील एका घरातून 1,63,777 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला। ही कारवाई 8 ऑगस्ट रोजी रात्री करण्यात आली। या प्रकरणी आसिफ अब्दुल अजीज वय 49 याला अटक करून नागपुरी गेट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। पोलीस निरीक्षक संदीप चौहान यांच्या नेतृत्वाखालील पथक अवैध अंमली पदार्थ विक्री व घातक शस्त्र बाळगण्याचा शोध घेत असताना ही कारवाई केली। परतवाडा येथे एका इलेक्ट्रॉनिक्स व्यावसायिकांची 1,99,500 रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाली। 5 मे ते 8 ऑगस्ट या काळात घडलेल्या या प्रकरणी प्रदीप कराडे यांनी तक्रार दाखल केली असून परतवाडा पोलिसांनी एका मोबाईल युजर विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला। अमरावती जिल्हा परिषदेचे सीईओ संजिता महापात्र यांना भेटण्यासाठी कर्मचाऱ्यांना आता QR कोड स्कॅन करणे अनिवार्य आहे। यामुळे कर्मचारी कोण, केव्हा आणि कशासाठी आले याची डिजिटल नोंदणी होईल। प्रवेशद्वारावर QR कोड असून मोबाईलवर गुगल फॉर्म भरून भेटीची वेळ निश्चित केली जाते। हा उपक्रम कार्यालयीन कामकाजासाठी अडथळे दूर करून नव्या योजनांवरील चर्चेसाठी उपयुक्त ठरणार आहे। अभ्यागतांसाठी मात्र QR कोड स्कॅनिंग ऐवजी पारंपरिक पद्धतीने वेळ मागण्याचे पर्याय उपलब्ध आहे। अंजनगाव सुरजी पोलिसांनी शहरालगतच्या शहानूर नदीपात्रात आणि आठवडी बाजारात सुरू असलेल्या जुगारावर कारवाई केली। 6 व 8 ऑगस्ट रोजी टाकलेल्या धाडीत जुगार खेळताना 12 जणांना ताब्यात घेण्यात आले।